सांगलीत गुंगीचं ड्रिंक पाजून भावी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार, तिघांना अटक झाली. नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सांगलीत महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सांगली शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या भावी डॉक्टर तरुणीला गुंगीचं ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केला. मंगळवारी रात्री वालनेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या खोलीत ही घटना घडली. याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीनं हालचाली करत 3 तरुणांना अटक केली आहे. यातील 2 पीडित तरुणीच्या कॉलेजमध्येच शिकत असून तिसरा संशयित तरुण त्यांचा मित्र आहे. विनय विश्वेश पाटील, महिपती निवास, अंतरोळी नगर, सोलापूर शहर. सर्वज्ञ संतोष गायकवाड, सिंहगड रोड, पुणे. तन्मय सुकुमार पेडणेकर, सांगली अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. पीडित तरुणी आणि संशयित पाटील गायकवाड सांगलीतीलच एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहेत. पीडित तरुणी 3ऱ्या वर्षात शिकत आहे. मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहायला जावं असं सांगून मोपेडवरून वालनेसवाडी येथे खोलीवर नेलं. रूमवर गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजलं, तसेच तेही दारू प्यायले आणि त्यानंतर तरुणी नशेत असताना तिघांनी तिच्यावर अत्याचार केले. काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तिथून स्वतःची सुटका करून घेतली आणि त्यानंतर मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोतकर व विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून गुन्हा नोंद करून तातडीनं संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या. विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात 3ही संशयितांना अटक केली. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे, प्रशांत माळी यांच्या पथकानं ही कार्यवाही केली. पोलिसांकडून या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.